₹10 वाचवायच्या नादात आज माझे ₹200 गेले. नमस्कार, मी अश्विनी. तर आज दुपारी आमची शाळा लवकर सुटलेली म्हणून आम्ही घरी येत होतो. तर आयुष म्हणलं की मला उसाचा रस प्यायचा आहे. मी म्हटलं नको, मला भूक लागली, आपण घरी जाऊया, संध्याकाळी येऊयात. तर असं आम्ही घरी वगैरे गेलो, जेवण वगैरे करून झोपी गेलेलो. आयुष उठल्यानंतरच मला म्हटला की मम्मा मला आईस्क्रीम खायचं आहे, आपण जाऊयात चल. मी नको म्हटलं तरी ऐकायला तयार नव्हता तो, म्हणून आम्ही आईस्क्रीम खायला म्हणून बाहेर निघालेलो. आणि इथे बघू शकता आमच्या घराजवळच इथे एक तलाव आहे जे खूप मोठं आहे आणि इतकं सुंदर व्ह्यू दिसतं ना त्याचं. देन आम्ही इथं इथं चौपाटी आहे तर इथे आलेलो. त्यांना अगोदर पाणीपुरी खायचा प्लॅन होता म्हणून पाणीपुरी खायला बसलेलो. तर इथे आयुषची पाणीपुरी आलेली, म्हणजे तो पाणीपुरी खात नव्हता तर त्याला शेवपुरी दिलेली मी. तो शेवपुरी मस्त एन्जॉय करत होता. नंतर मग त्याला फोटोज वगैरे काढायचे होते, पोज देत होता, तो कसा बघा पोज देतो आहे. देन मी त्याला शेवपुरी खाऊ वगैरे घातली. आम्ही पण पाणीपुरी वगैरे खाल्लो. त्याचे नखरे खूप होते की मला हे असं खायचं आहे, तसं खायचं आहे, तो मला चार. तर मी त्याला व्यवस्थितपणे चारत होते. तर तो मला बडबड करत होते की मला हे आईस्क्रीम पाहिजे आहे म्हणून, कारण तो नेमका आईस्क्रीम खाण्यासाठीच आलेला. मग तो पाणीपुरीवाल्याला पैसे देण्यासाठी गेला. मम्मी माझ्याकडे पैसे दे, मी देऊन येतो म्हणून. अजिबात माझा ऐकायला तयार नव्हता. म्हटलं की बाबा ठीक आहे, तूच देऊन ये. तर त्यांच्याकडून पैसे पण घेऊन आला तो. नंतर त्याला आता आईस्क्रीम खायचंच होतं म्हणून आम्ही आईस्क्रीम पार्लरवाल्याकडे आलो. आईस्क्रीम त्याला आता बघायचं होतं की आईस्क्रीम कसं बनवतात, म्हणून तो आईस्क्रीम जवळ उभा होता आणि तिथे पण तो पैसे स्वतःच देत होता की मम्मी तू माझ्याकडेच पैसे दे, मी पैसे देतो त्यांना. तर त्याने पैसे वगैरे दिले आणि बघत होता की आईस्क्रीम त्यांनी कसं बनवतात म्हणून. एवढं टक लावून बघत होता की जसं की मोठं झाल्यानंतर आता तो आईस्क्रीमच विकणार आहे. आणि नंतर तो मला विचारतो आहे की मम्मी तू खाणार आहेस आईस्क्रीम? आणि माझा छोटा धीर म्हणजे आयुषचा काका पण सोबत आलेला, तर त्याला पण विचारत होता की तुला 1 पाहिजे का 2 पाहिजे, तू खाणार आहेस का? असं वाटत होतं की तोच एकटा खायला आला आहे, आम्ही फक्त त्याला बघायला आलेलो आहोत. देन आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतली आणि त्याच्यात पण त्याला निवडायचं होतं की मी कोणतं घेऊ, कारण ते कलर्स वगैरे वेगळे होते म्हणून. मग नंतर त्याने एक घेतलं, आम्ही पण दोघांनी घेतलो आणि मस्त आईस्क्रीम वगैरे खात घरी निघालेलो. आणि घरी निघताना पण त्याचे अजून नखरे चालू होते की मम्मा मला हे खेळणे घ्यायचं आहे, ते खेळणे घ्यायचं आहे. तर ते तुम्ही बघा किती पळत चालला आहे तो मला खेळणे दाखवण्यासाठी की मला हे घ्यायचं आहे म्हणून. आणि तो मला काय दाखवतो आहे, ते वाजवायचं. मला तर ते अजिबात आवडत नाही. तर घरी आलो आणि आजचा रात्रीचा बेत होता खिचडी बनवायचं, कारण रात्री काहीसुद्धा जास्त बनवायचं मी प्लॅनच केला नव्हता. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.